अमर प्रेम की प्रेम कहाणी मराठी रिव्ह्यू फिल्म एका गे लव्ह स्टोरीवर आधारित आहे। यात अमर म्हणजे सन्नी सिंह, जो पंजाबी कुटुंबातून येतो, तो मुलीऐवजी मुलांकडे आकर्षित होतो। त्याच्या कुटुंबाला याची कल्पना नसते आणि त्यामुळे त्याच्या लग्नाची तयारी एका मुलीशी केली जाते। याच दरम्यान अमरचा प्रियकर प्रेम म्हणजे आदित्य सील, जो बंगाली कुटुंबातून आहे आणि लंडनमध्ये राहतो, तो भारतात परत येतो। त्यानंतर कथेची खरी सुरुवात होते, जिथे हक्क आणि समाजाची स्वीकृती या गोष्टी मांडल्या जातात। आम्ही याआधीही शुभ मंगल ज्याडा सावधान सारख्या सिनेमात अशीच कथा पाहिली आहे। या चित्रपटात तितकेसे नवे काही नाही जे प्रेक्षकांना अधिक आकर्षित करेल। चित्रपटात रोमांस आणि कॉमेडीचे घटक आहेत, परंतु तरीही ही कथा सरळसोट वाटते। चित्रपटाचे दिग्दर्शन हार्दिक गज्जर यांनी केले आहे। त्यांनी चांगला प्रयत्न केला आहे, परंतु या विषयावर काही नवे आणि खोलवर जाण्याचा प्रयत्न थोडा कमी पडतो। स्क्रीनप्लेची चर्चा केली तर चित्रपटाची लांबी थोडी ताणलेली वाटते। काही दृश्यम अनावश्यक वाटतात आणि कधी-कधी चिडचिड निर्माण करतात। अनेक ठिकाणी चित्रपटाच्या एक भागात दुसऱ्या भागाशी योग्य प्रकारे जोडणी होत नाही। लेखनात खोलीची कमतरता आहे। सामाजिक संदेश तितकासा प्रभावीपणे पोहोचत नाही। च्या दृष्टिकोनातून मोड थोडा अधिक गंभीर असायला हवा होता। संवादही काही खास नाहीत। सनी सिंग आणि आदित्य सील यांनी त्यांच्या भूमिका चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत। सनी सिंगने आपल्या भूमिकेत उत्तम ऊर्जा आणली आहे, तर आदित्य सीलने आपल्या पात्रात भावनिक छा दाखवल्या आहेत। तरीही त्यांच्या अभिनयाने चित्रपटाच्या कमकुवत गोष्टी पूर्णपणे झाकल्या जात नाहीत। अमर प्रेम की प्रेम कहाणी एक साधा प्रयत्न आहे जो प्रेम आणि मैत्रीची हलकी-फुलकी कथा मांडतो, पण त्याच्या मर्यादांमध्ये अडकलेला वाटतो। जर तुम्हाला एक साधी रोमॅन्टिक कॉमेडी पाहायची असेल तर हा चित्रपट तुम्हाला थोडीफार हसू देऊ शकेल, पण अपेक्षा फार वाढवू नका। अंतिम निर्णय 5 पैकी 2.5। तर मित्रांनो, हा होता अमर प्रेम की प्रेम कहाणीचा रिव्ह्यू। तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।